रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. लहरी भगवा ध्वजा लहरी. नमस्कार, रायगड सम्राटमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज एक विशेष व्यक्तीला आपण भेटत आहोत, बाळकृष्ण शेट्टी यांना. याच्या मागचं कारण काय? अण्णा बालाजीचे भक्त आहेत आणि इथून पनवेलचे एकदम भक्तांमधील चांगले भक्त गिनले जातात. आणि यांचं विशेष महत्त्व असं आहे की त्यांनी 2 वेळा पनवेल ते शबरीमाला यांनी 2 वेळा चालत गेलेले आहेत इतके. आणि ह्या खांदेश्वर महादेव मंदिरापासून त्यांनी प्रवास सुरू केला ते केरळच्या शबरीमालापर्यंत असा त्यांचा प्रवास आहे. तर जाणून घेऊया. अण्णा, प्रथमतः रायगड सम्राटमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. कोणत्या वर्षापासून गेलेला? मैं कम से कम 38 साल से जाता है शबरीमला. इसमें 2 साल में इधर से पनवेल से एक बार खांदेश्वर मंदिर से, एक बार शबरी अपना न्यू पनवेल अय्यप्पा मंदिर से 2 बार 2260 किलोमीटर चल के इधर 70 दिन में पहुंचा. ये 2 साल का पहला, कोरोना से 2 साल का पहला है, याद नहीं है अपना. ठीक है. हाँ, 2 साल कंटिन्यू गया. उसके बाद में अभी अपने के कोरोना की वजह से अपन और 1 साल बाकी है मेरा. वो जाने के लिए अभी अपना कुछ ही चलो थोड़ा अपना ये थोड़ा स्टॉप अपना होटल के बारे में, इसके लिए कोई आदमी नहीं बोल के इसके लिए इधर पूजे. अभी मेरे को संपूर्ण सहकारी इधर अपना पनवेल नगर से संतोष शेट्टी, वो मेरे को जाने का टाइम हर काम के लिए वो मेरे को संपूर्ण सहकार और प्रशांत ठाकुर सब मेरे को कोई भी आएगा ना अपना पूजे के लिए, कुछ भी कारण रहेगा ना, कुछ भी काम के लिए मेरे को. और ये पत्रकार लोग को पूरा पनवेल का कितना पत्रकार लोग को कुछ भी मेरा प्रॉब्लम रहेगा ना मेरे को फ़ोन करेगा ना. मेरा सब पत्रकार लोग को मेरे को आके सपोर्ट करते हैं. और मेरा एक जीके बालाजी ढाबा बोल के है, उसमें भी अपने को 2-3 लोग को फैसिलिटी देते हैं. कोई भी अपना अड़चन रहेगा ना आप लोग आके सबसे जाएगा ना. नक्कीच आपण बघत आहोत बीके धाबा चालवून हॉटेल व्यवसायामध्ये असणारे अण्णा एक देवाची पूर्णपणे श्रद्धा ठेवत आहेत. आणि या पनवेलच्या क्षेत्रामधून ते कंपल्सरी 2 वेळा चालत गेलेले आहेत आणि अजून 1 वेळा ते जाणार आहेत. ज्यावेळेस त्यांना या कामाच्या कारोबारातून वेळ भेटेल त्यावेळेस ते या आपली श्रद्धेचं जे एक पाऊल त्यांचं राहिलेलं आहे, एक फेरी राहिलेली आहे, ते पूर्ण करणार. तर आपण पुढची फेरी कधी करू इच्छिता? अभी अगला साल करने का मेरा इरादा है. मेरा 40 साल हो गया पूरा शबरीमला पे जाने का. 40 साल में मेरे अगले साल मेरा इरादा है मेरा घर पे पूजा करके अगला साल चल के जाने का इरादा है मेरा. नक्कीच हे शबरीमालेचे भक्त असून, बालाजीचे भक्त असून त्यांनी 40 वर्ष कंपल्सरी ते जात आहेत शबरीमालेसाठी. आणि आता शेवटचं म्हणजे पुढच्या वर्षी या 2025 ते जाण्याचा विचार करत आहेत आणि जाणार आहेत असं त्यांचा संघ म्हणजे त्यांची 3री फेरी असणार आहे चालत जाण्याची. 2000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर आहे आणि हे अंतर ते पूर्ण पनवेलपासून पूर्ण चालत जाणार आहेत. इधर से चल के जा रहा है. उसमें अपने भी इधर का पनवेल का सब शेट्टी लोग को सब अपने को सपोर्ट करते हैं. यानी कि पूजे का टाइम हर काम के लिए सपोर्ट है. त्याला सबसे ज़्यादा सपोर्ट बोलेगा न्यू पनवेल संतोष शेट्टी नगर से ये सपोर्ट करते हैं. नक्की संतोष अण्णा आणि इथले आमदार वगैरे आणि सर्व पत्रकार त्यांच्या नेहमी सपोर्टला असतात. याचं कारण काय? त्यांचं जे आहे शक्तिपीठाला भेट देण्याचं काम हे त्यांचं चांगल्याच पद्धतीने चालू आहे. आणि तुम्हाला पुढील कार्यकाळासाठी आणि तुमच्या व्यवसायासाठी रायगड सम्राटच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.